नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, लक्षात ठेवा। लाडक्या बहिणींचे ज्या पैसे आलेले नाही त्याला एक सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण जे होतं ते म्हणजे आधार सीडिंग। लक्षात घ्या, आधार सीडिंग बद्दल सगळ्यात मोठी अपडेट आता आपल्या समोर आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की आधार सीडिंग जर केलं नसेल तर कोणालाही पैसे येत नाहीत आणि हे सिद्ध झालेलं आहे। जोपर्यंत तुमचं आधार कार्ड सीडिंग होत नाही तोपर्यंत तुमचं जे काही पेमेंट आहे ते तुमच्या बँक खात्याला येत नाही। हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं आहे। तर त्याचंच बघा, मी आज आधार सीडिंग स्वतः जाऊन बँकेत केलेलं आहे। तर लक्षात घ्या, जेव्हा एका दिवसात मी आधार सीडिंग केलेलं आहे। जेव्हा आपण आधार सीडिंग करतो, आम्ही 1,000च्या आधार सीडिंग करायला गेलो होतो, जेव्हा आपण आधार सीडिंग करतो तेव्हा आपल्याला असा मेसेज येतो, डिअर कस्टमर, we have completed your request for Aadhaar number seeding at NPCI mapper for direct benefit transfer in ICICI Bank। आणि हा जो अकाउंट नंबर असतो तो अकाउंट नंबर असतो आणि आजची तारीख इथं बघू शकता 5 ऑक्टोबर रोजी। एका दिवसात हा मला लक्षात घ्या, मी सकाळी 12 वाजता यासाठी गेलो होतो, परंतु 6:30 वाजता मला जवळपास हा मेसेज आलेला आहे। तर तुम्ही इथं बघितलं की हा मेसेज येतो ज्यावेळेस तुमचं आधार सीडिंग होतं आणि आधार सीडिंग जर झालं तर आता यांना उद्या ते नाहीतर परवा या 2 ते 3 दिवसामध्ये यांना जे काही त्यांचे 7,500 रुपये आहेत ते 7,500 रुपये लवकरच त्यांच्या अकाउंटला येणार आहेत। एवढंच काय, तर त्यांचं गॅस जे कनेक्शन आहे, जे गॅस कनेक्शन आहे तेही यांच्या नावावर करायचं आहे। तर ते झालं की त्यांना तेही त्यांचे जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत। परंतु सगळ्यात मोठं जे आहे ते लक्षात घ्या, आधार सीडिंग आहे। आधार सीडिंग जर केलेलं नसेल तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा तुम्हाला फायदा मिळणार नाही। आता आधार सीडिंग मी एका दिवसात कसं केलं लक्षात ठेवा, सांगतो तुम्हाला। मी काय केलं, सकाळी गेलेलो बँकमध्ये आणि तिथं त्यांना डायरेक्ट सांगितलं की या व्यक्तीचं आधार सीडिंग करायचं आहे। त्यांनी मलाही भरपूर कारणं दिली की आमचं हे चालू नाही, ते चालू नाही, असं आहे तसं आहे, दुसऱ्या ब्रँचमध्ये जावा, असं करा तसं करा। परंतु एक लक्ष ठेवायचं आहे, तुम्हाला जर तुम्ही बोलले नाही की आधार सीडिंग का होत नाही आणि शासनाचे निर्णय आहेत तोपर्यंत तुमचं काम होणार नाही। मी तिथंच थांबलो 1-2 तास, त्यांना व्यवस्थित त्यांच्याशी कम्युनिकेट केल्यानंतर मग माझं त्यांनी पुढे अर्ज केला आणि जे काही आहे ते आधार सीडिंग त्यांनी प्रोसेस केलेली आहे। तुम्हाला पण मी सांगतो, जर तुम्हाला एका दिवसात आधार सीडिंग करायचं असेल तर तुम्हाला तिथं बँकेमध्ये बोलावं लागेल। आधार सीडिंग न व्हायचं कारण काय आहे ते तुम्हाला म्हणतील की आज या, उद्या नाही, आज हे बंद आहे, उद्या ते बंद आहे, तर नाही, तुम्हाला जावं लागेल, तुम्हाला बोलावं लागेल, त्यानंतर तुमचं काम होणार आहे। एवढंच काय, तर तुम्हाला एका दिवसात जर करायचं असेल तर तुम्ही पोस्ट खात्यात सुद्धा जाऊ शकता। पोस्टाचं खातं जर तुम्ही बचत खातं ओपन केलं तर तिथं सुद्धा आधार सीडिंग तुमचं एका दिवसात होऊन जातं। आधार सीडिंग पोस्टच्या आहे तर सुद्धा लवकर फास्ट होतं। तर या 2 ठिकाणी तुम्हाला असं आधार सीडिंग करणं गरजेचं आहे। कारण लक्षात घ्या, आपले जे काही आता 10 ते 15 लाख ज्या माता भगिनी आहेत ज्यांना अजूनही पहिला हप्ता देखील मिळालेला नाही आहे, त्यांना सुद्धा याचंच कारण आहे ते म्हणजे आधार कार्ड। आधार कार्ड नसेल तुमचं लिंक तर कुठलाही तुम्हाला पैसे तिथं येत नाही आहेत। तर त्यासाठी तुम्हाला पहिलं आधार कार्ड लिंक करणं हे गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तर तुमची जी काही ब्रांच आहे तुमची ICICI, आता आपण ICICIचं उदाहरण बघितलं तर ICICIच्या ब्रांचमध्ये जाऊन तुम्हाला बोलावं लागेल। तुमची ॲक्सिस असेल तर ॲक्सिसमध्ये बोलावं लागेल। कारण सगळ्या बँकेमध्ये आता सध्या लोड असल्यामुळं ते सध्या कामामध्ये लोड असल्यामुळं काम स्लो चाललं आहे। परंतु लक्षात घ्या, आम्हाला हे देखील हे सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही आधार लिंक कराल त्या दिवस 4 ते 5 दिवस लागतील, परंतु असं काही नाही। माझं इथं तुम्ही बघू शकता की एका दिवसात आधार सीडिंग सुद्धा इथं झालेलं आहे। तर तुम्ही लवकरात लवकर जा आणि तुमचं जे काही आधारचं स्टेटस आहे ते सुद्धा तुम्ही, किंवा तुमचं जे सीडिंग झालं नसेल तर त्याचं लवकरात लवकर करून घ्या। आता मी तुम्हाला सांगतो, जर ज्यांचं ICICI असेल त्यांचं तुम्हाला मी सांगतो की कसं करायचं आहे आधार सीडिंग घर बसल्या। तर तुम्हाला त्यांचं एक पोर्टल आहे, त्या वेबसाईट पोर्टल तुम्ही मोबाईल बँकिंगवरून डेस्कटॉप ॲप्लिकेशनवरती जायचं आहे। तुमचं जे काही रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करायचं, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तिथं आधार सीडिंगचा जो ऑप्शन येतो तिथं ऑनलाईन तुम्ही घर बसल्या तुम्ही करू शकता ICICI वाल्याचं। आता तसंच ॲक्सिस बँकचं सुद्धा आहे, तर तुम्ही ते सगळं घर बसल्या आधार सीडिंग करू शकता स्वतः। तुम्हाला कुठं जायची गरज नाही, आधार सीडिंग तुम्ही स्वतः करू शकता। ICICI बँकेत आपण आजच केलेलं आहे। त्यांनी 2 ऑप्शन दिले होते की एक तर तुम्ही ऑनलाईन करा, नाही तर तुम्ही त्यांच्याकडे टॅब असतो, त्या टॅबमध्ये ते बॅकएंडनं तुमचं ते आधार सीडिंग त्यांच्याकडे ॲप्लिकेशन असतं, त्याच्या थ्रू ते त्यांचं जे काही आधार आहे ते बँकेला जोडून देतात आणि तुमचं जे DBT आहे ते सुद्धा एनेबल करतात। तुम्ही तर बघितलं आहे की अशा प्रकारचा मेसेज येतो, आधार नंबर सीडिंग ॲट NPCI मॅपर फॉर DBT मीन्स डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर इन ICICI बँक, आणि आजची तारीख पण आहे। त्यामुळं लक्षात घ्या, ज्या माता भगिनींचं आधार सीडिंग झालेलं नाही त्यांनी काय करायचं आहे, एक तर तुम्हाला येत असेल ऑनलाईन बँकिंग, तुमच्या घरात जर कोणाला येत असेल तर तुम्ही घरी बसल्या स्वतः करू शकता, बँकेत सुद्धा जायची गरज नाही। आणि जर तुम्हाला येतच नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना सांगा की आम्हाला काही येत नाही, ऑनलाईन प्रकार आम्हाला जमत नाही, तर तुम्ही आमचं जे काही आहे ते करून द्या, कारण तुमचं काम आहे, तुम्हाला करणं भाग आहे। जर तुम्ही एक काम करायचं, त्यांना फॉर्म भरून द्यायचं, तुमचं जे काही फॉर्म आहे त्याच्यावरती सगळे डिटेल्स जे आधार कनेक्शनचे आधारचे जे आहेत KYC ते सगळे तुम्हाला तिथं भरून द्यायचे आहेत। ते झाल्यानंतर मग तुम्हाला ते
व्यवस्थित सगळं भरून देतील आणि ते एकदा का सगळं क्लिअर झालं की मग आपल्या अकाउंटला लवकरच 7,500 म्हणजेच पूर्ण दिवाळी बोनस प्लस आपले जे पहिल्या 3 महिन्याचे हप्ते आहेत ते आणि एवढंच काय तर जे काही गॅस सिलेंडर आहेत त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला हे मिळणार आहेत। एवढंच काय तर तुम्हाला अजून कुठल्या जे पुढच्या योजना असतील जसे नमो किसान योजना असेल तर शेतकऱ्यांना सुद्धा मी हा व्हिडिओ आहे हा काही लाडक्या बहिणीसाठीच नाही आहे, ज्या काही शेतकऱ्यांना सुद्धा आधार DBT करायचं असेल, आधार बँकला जोडायचं असेल त्यांना सुद्धा ही प्रोसेस वापरू शकता। आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की मित्रांनो असंच प्रकारचे जर एकदा तुमचं DBT एनेबल झालेलं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे मेसेज येतात, म्हणजेच काय तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झालेल्याचे मेसेज सुद्धा येतात। आता याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाचं आधार सीडिंग अजून राहिलेलं आहे ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि आधार सीडिंग तुम्हाला ज्याचं झालं आहे किंवा ज्यांचं इनॅक्टिव्ह आहे त्यांनी सुद्धा कमेंट करायचे आहे। आणि कोणाकोणाला आज पैसे आलेत त्यांनी पैसे आले असेल आणि कोणाकोणाला आज पैसे आले नाही त्यांनी पैसे नाही आले असेल, तर अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।